आ आ आ शारदा देवी दयानी शारदा देवी दयानी श्रुतिलय रागताल सुरदायिनी शारदा देवी दयानी श्रुतिलय रागताल सुरदायिनी शारदा सरस्वती विद्यादानी सरस्वती विद्यादानी वीणापाणी हंसवाहिनी शारदा देवी दयानी शारदा सरस्वती विद्यादानी वीणापाणी हंसवाहिनी शारदा देवी दयानी शारदा देवी दयानी श्रुतिलय राग ताल सुरदायिनी शारदा शारदा शारदा. अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो, ही समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली नवरात्राच्या 9 दिवसांची महती गाणारी आरती आहे. शक्य 1500 काळात लिहिली गेली असावी आणि अत्यंत सुंदर अशी आरती आहे. एकाच वेळेला हिला राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि या आरतीचा विचार आपल्याला करायचा आहे. अश्विनातले शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो, मूलमंत्र जप करुनी भोवते रक्षक ठेवून हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उदो बोला उदो अंबा बाई बाहुलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. अश्विनाच्या शुद्ध पक्षात आंबा सिंहासनी बसलेली आहे. प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतं. यालाच आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो. या दिवशी घटस्थापना केली जाते. याचा अर्थ 9 घट एकमेकांवर ठेवले जातात. देवीच्या मध्ये टाक ठेवला जातो. त्याच्या आधी त्याच्या खाली कलश असतो. त्याच्यावर ताम्हण ठेवलं जातं. त्यानंतर देवीचा टाक ठेवला जातो. तिथली माळ घेऊन देवीला बागे भिंतीला खेळा मारून ठेवली जाते आणि अशा तऱ्हेने 9 दिवस 9 माळा चढल्या जातात. भोवताली पत्रावळीत मातीत घातली जाते आणि त्याच्यावर नवधान्य पेरली जातात. अशी ही आंबा सिंहासनावर बसलेली आहे. मूल मंत्र जो आहे त्याचा जप तिने केलेला आहे आणि भोवते तिने रक्षक ठेवलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र खुद्द म्हणजे शंकर आईचे पूजन करता आहेत. अशा आईचा उदो बोला असं म्हटलेलं आहे. शारदीय नवरात्र आहे आणि नवरात्राची पहिलीच माळ जी आहे ती प्रतिपदेची आहे आणि तिची सुरुवात झालेली आहे. द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो, उदवकारे गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो. द्वितीयेच्या दिवशी 64 योगिनी एकत्र येतात. योगिनींचे हे प्रकार आहेत आणि या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण असे तर ती परशुरामाची माता आणि जमदग्नींची पत्नी आहे आणि ही सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. किंबहुना तिला आदिशक्ती असंच म्हटलेलं आहे. तर तिने कपाळाला कस्तुरी आणि कुंकवाचा मळवट भरलेला आहे, भांगात शेंदूर भरलेला आहे आणि तिच्या उदोकाराने सगळ्या चामुंडा मिळून गरजत आहेत. उदोकार हा शब्द कसा आला असावा तर उदयोस्तु जगदंबे, तुझा उदय होवो,
तू नव्याने पुन्हा उदयास येवो अशा अर्थाने म्हटलेलं आहे. आणि पहिलं पूजन रेणुकेचं केलेलं आहे, कारण पार्वतीचाच तो अवतार आहे, सर्वप्रथम अवतार आहे, म्हणून अत्यंत श्रेष्ठ आहे. जमदग्नी हे अत्यंत ज्ञानी होते, पण अतिशय रागीट होते. त्याने आपल्या पुत्रांना आईचा वध करायला सांगितला. कारण एकच होतं की ती जेव्हा पाणी भरायला गेली होती तेव्हा तिथे काही राजपुत्र आणि राजकन्या जलक्रीडा करताना दिसले. क्षणभर तिचं मन मोहित झालं आणि जमदग्नींपासून विचलित झालं. जमदग्नींना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळली आणि आल्यावर संतापाच्या भरात त्यांनी तिचा शिरच्छेद करण्याची मुलांना आज्ञा दिली. मुलांनी आज्ञा पाळली नाही म्हणून त्यांनी मुलांचा शिरच्छेद केला. त्यानंतर परशुराम परत आले आश्रमात, त्यांनाही आज्ञा दिली. परशुरामाने आईचा शिरच्छेद केला, पण त्याचबरोबर त्याला अत्यंत दुःख झालं आणि त्याने जमदग्नींना आईला पुन्हा जिवंत करण्याची आज्ञा दिली. जमदग्नींनी ते मान्य केलं आणि जमिनीतून वर, भुईतून वर रेणुकेचा मुखवटा यायला लागला. परशुरामाला आईचा विरह सहन झाला नाही. आई पूर्ण आली की नाही हे बघायला मागे वळून पाहत होतो. आईचा फक्त मस्तकाचाच भाग वर आलेला आणि ती तशीच तिथे स्थित राहिली. तिने राक्षसांचा वध केला आणि भक्तांनी प्रार्थना केली की तू इथे स्थिर राहा, आणि म्हणून मूळ पीठ ते मानलं जातं. आदिशक्ती रेणुका आहे, तर सगळ्यांमध्ये ती श्रेष्ठ आहे. परशुरामाची जननी आहे. तिला एकवीरा असे संबोधलं जातं, कारण अत्यंत पराक्रमी अशा एका वीराची ती आई आहे, म्हणजेच तिने त्याला घडवलेलं आहे. म्हणून अशा या रेणुकेचा उदोकार म्हणजेच जय जयकार सगळ्या चामुंडा, म्हणजेच देवीच्या बरोबरच्या येणाऱ्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी मिळून केलेला आहे. तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविती आंबे सुंदर दिसे लीला हो. तृतीयेच्या दिवशी आंबेने सगुण रूपाचं दर्शन दिलेलं आहे, शृंगार मांडलेला आहे. काय काय आहे तर मळवट भरलेला आहे, पातळ नेसलेला आहे, चोळी आहे, गळ्यात मुक्ताफळांचा म्हणजे मोत्यांचा हार आहे आणि कंठातली पदके अतिशय सुंदर अशी शोभत आहेत. तिने नेसलेल्या पितांबराचा पिवळा रंग आहे. पिवळा रंग हा कृपेचा, दयेचं आणि करुणेचं द्योतक आहे आणि अशी ती करुणामय असलेली देवी पिवळा पितांबर नेसलेली आहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसनी माझा कैवारी आला, असं विष्णुदासाने वर्णन ज्या विठ्ठलाचं केलेलं आहे त्यात त्याने नेसलेला पितांबर पिवळा आहे, कारण पिवळा पितांबर हा कृपेचा द्योतक आहे. आंबेने तोच रंग धारण केलेला आहे. अशी ही अष्टभुजा अत्यंत सुंदर आहे. तिच्या लीला तर अपरंपार आहेत आणि म्हणून अशा आंबेचा उदो असावा असे समर्थाने म्हटलेले आहे. संपूर्ण आरती जी लिहिलेली आहे ती प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळात आहे. म्हणजे आंबेने पुन्हा अवतार घ्यावा, पुन्हा तिने जन्म घ्यावा, पुन्हा आपलं अत्यंत कौशल्यपूर्ण असलेलं क्षात्रतेज दाखवावं, ही रामदासांच्या मनीची मनीषा आहे. आणि म्हणूनच त्यांनी दुर्गे दुर्घट भारी सारख्या प्रेझेंट टेन्स मध्ये अर्थात वर्तमान काळात असलेल्या रचनेप्रमाणेच ही रचना केलेली आहे. एक प्रवाद आहे की दुर्गे दुर्घट भारी ही नरहरिदास म्हणजेच पर्यायाने समर्थांच्या शिष्याने किंवा खुद्द समर्थांनी रचलेली रचना असावी. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी आंबे प्रसन्न अंतकरणी हो, पूर्ण कृपे तारीसी जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. चतुर्थीचे दिवशी, चतुर्थी ही खरं तर गणपतीची तिथी समजली जाते. म्हणूनच गणपती जसा विश्वव्यापक आहे तशी त्याची जननी देखील विश्वव्यापक आहे, विश्वरूप आहे. म्हणून चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक या विश्वव्यापक तत्वाने जननीचं रूप घेतलेलं आहे. उपासका पाहसी आंबे प्रसन्न अंतकरणी हो, आपल्या उपासकांना अत्यंत प्रसन्न अंतकरणाने प्रसन्न चित्ताने माता पाहते आहे. पूर्ण कृपे तारीसी जगन माते मनमोहिनी हो, तुझी पूर्ण कृपा झाली की भक्त आपोआप तरला जातो. जगन माते विश्ववंद्य माता आहेस देवी तू. आणि उपासका पाहसी आंबे प्रसन्न अंतकरणी हो, पूर्ण कृपे तारीसी तू त्याचं तारण करतीस. जगाची माता आहेस आणि माझं मन तू मोहून टाकलं आहेस.
तू दिसायला सुंदर आहेस, तुझं कर्तृत्व सुंदर आहे, गुणसुंदरी तर तू आहेसच आहेस, सर्व दृष्टीने तू अतिशय सुंदर आहेस, म्हणून माझं मन मोहून टाकलेलं आहे. भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. भक्तांची माऊली, सगळ्या भक्तांनी तिला आई म्हटलेलं आहे. जोपर्यंत ती देवी म्हणून आहे, अष्टभुजा आहे, असाध्य आहे, कालिकेच्या रूपात आहे, सगळी आयुध धारण केलेली आहे, दुष्टांचा संहार केलाय, तरीही तिचा क्रोध शांत झाला नाही. पण भक्ताने जेव्हा अत्यंत प्रेमाने तिला आई म्हणून हाक मारलेली आहे, तेव्हा क्रोधाचा मुखवटा कवच कुंडल गळून पडलेली आहेत आणि ती अतिशय प्रसन्न रूपाने आपल्या साधकांसमोर प्रगट झालेली आहे. आई म्हटलं किंवा मायबाप म्हटलं की देवाची सगळी कवच कुंडल गळून पडतात आणि तो भक्तांसाठी माय माऊली होतो. सोपं उदाहरण नरसिंहाचं आहे. प्रल्हादाला दिलेलं वचन खरं करण्यासाठी स्तंभातून भगवंत प्रगटला आणि नरसिंहाच्या रूपात भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध केला, तरीही त्याचा क्रोध शांत झाला नाही, कारण त्याच्या भक्ताला अत्यंत क्लेश झाले होते आणि त्रास दिला गेलेला होता, म्हणून त्याचा क्रोध शांत झाला नाही. तेव्हा नारदाने सुचवलं की तुझ्यासाठी विष्णूने हा अवतार घेतलाय, लक्ष्मी सुद्धा पुढे यायला घाबरते, इतका तो क्रोधाविष्ट झालेला आहे, तू जाऊन त्याचा क्रोध शांत कर. त्यावेळेला चिमुरड्या प्रल्हादाने एकच केलंय, धावत जाऊन त्याने नरसिंहाच्या कमरेला मिठी मारलेली आहे आणि त्याच्या छातीवर आपलं मस्तक ठेवलेलं आहे. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत आणि म्हणतायत प्रल्हाद की भगवंता, माझ्यासाठी इतका क्रोधाविष्ट झालास, आता शांत हो, मी तुला शरण आलेलो आहे, माझ्या मनाप्रमाणे तू केलेलं आहेस. सर्व देवांना त्रस्त करणाऱ्या या हिरण्यकश्यपू माझे वडील असले तरी तू त्यांचा वध केलेला आहेस आणि पृथ्वीला अन्याय आणि जुलूम यांच्यापासून मुक्त केलेला आहेस, तेव्हा तू देवा शांत हो. ती बाळमिठी कमरेभोवती पडली, छातीवर घळघळ ओझरणारे अश्रू पाहिले आणि भगवंतांचं मन पाझरलं आणि ते शांत झालेले आहेत. अशी ही देवी आहे आणि म्हणून तिला माऊली असं म्हटलंय. म्हणून भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. सुरवर देखील तुला लोटांगण घ्यायला येतात. देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहशी किती. समर्थांनी देवीला प्रश्न विचारला होता की आमचे देव काहीही करू शकत नाहीत, एक तर ते पाण्यात फेकले जातात, बुडवले जातात किंवा त्या मूर्ती फोडल्या जातात, अशा वेळेला देव सुद्धा आमचे कामी येत नाहीत, तेव्हा देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहशी किती. देवानी तर परीक्षा पाहिलेलीच आहे, पण माऊली तू सुद्धा किती परीक्षा आमची पाहतेस, असा प्रतिप्रश्न समर्थांनी ज्या धैर्याने देवीला केलेला आहे त्याच्या मागे त्यांची कमालीची उपासना, उत्तम कर्म, भक्ती आणि आंतरिक तळमळ व्यक्त झालेली आहे. म्हणून तिचा उदोकार केलेला आहे. उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु असं म्हटलेलं आहे आणि म्हणून उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो असं म्हटलेलं आहे. पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, अर्धपाद्य पूजनी भवानी तुझला स्तविती हो, रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो. पंचमी ललिता पंचमी म्हणून साजरी केली जाते. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मंगळागौरीचं व्रत त्या ललिता पंचमीच्या ललिता नावाच्या कुमारिकेने केलं आणि तिने करंड्याने पाणी उडवलं आणि तिचा मृतपती जलक्रीडा करत होता, तो जिवंत झाला, म्हणून ते उपांग ललितेचं व्रत केलं जातं. ललिता म्हणजे पार्वतीच होय. अत्यंत लालित्यपूर्ण सुंदर असलेली, गायन नृत्य सगळ्या कलात कौशल्य असलेली ती ललिता आहे. म्हणून पंचमीच्या दिवशी उपांग ललिता हे व्रत केलं जातं. या दिवशी करंड्याची पूजा केली जाते. अर्धपाद्य पूजने भवानी तुझला, तिला अर्ध दिलं जातं, तिची पाद्यपूजा केली जाते. पंचमीच्या दिवशी कुमारिकांचं पूजनही नवमी इतकंच महत्वाचं मानलं जातं आणि भवानीचं स्तवन केलं जातं. कुमारिका याचा अर्थ ब्रह्मचर्य, आणि ब्रह्मचर्य इतकी अवघड अवस्था कुठली असेल, कुठलीच नसेल. ब्रह्म जाणणारी जी चर्या आहे, जे आचरण आहे ते त्या कुमारिकांचं असतं. म्हणून अर्धपाद्य पूजने भवानी तुझला स्तविती हो, रात्रीचे समय करती जागरण केलं जातं, तिची भजनं म्हणली जातात, हरिकथा केली जाते आणि देवीचा जागरण करून केला जातो.
स्वतः तर जागरण करायचंच आहे, पण देवीला सुद्धा जागृत करायचं आहे. म्हणून तिला उदयोस्तु आंबे म्हणायचे. उदयोस्तु हा शब्द अवघड आहे, संस्कृत प्रचुर आहे. उदो उदो हा शब्द सोपा आहे, म्हणून तिचा उदोकार करायचा आहे आणि आंबेला प्रसन्न करायचं आहे. षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला. षष्ठीच्या दिवशी भक्तांना अतिशय आनंद झालेला आहे. 5 दिवस होऊन गेलेले आहेत. घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला. दिवट्या घेतलेल्या आहेत. दिवट्या, हलाल, हिलाल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिवट्या या कधी पोत जाळला जातो, कधी लहानशा दिवट्या जाळल्या जातात किंवा मोठे मोठे दिवे असतात. हे घेऊन गोंधळ घातलेला आहे. कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळाहो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुलाहो. कवडी एक जरी दिली तर कवडी हे कशाचं प्रतीक आहे? तर कवडी मोल जिणं. कवडीला काही किंमत नाहीये. कवडी मोल जिणं आपण म्हणतो, तशी एक कवडी जरी तिला दिली तरी ती प्रसन्न होती. कवडी मोल जिणं तिच्या पायाशी व्हायचं आहे. कवडी एक अर्पिता देशी ती आपल्याला प्रतिसाद म्हणून काय देते? तर मुक्ता फळांचा मोत्याचा हार देते. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुलाव. जोगवा मागितल्यावर ती आपल्या भक्तांना प्रसन्न झालेली आहे. कुणी कवडी दिली होती? आपलं जिणं कवडी मोल आहे. भवानी मातेच्या कृपेने आजवर आपण विजय संपादन केले आहेत आणि तिच्या कृपेनेच राज्याभिषेक झालाय. याची पूर्ण जाण समर्थ रामदासांबरोबरच शिवाजी राजांनाही होती. किंबहुना तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता, असं समर्थ म्हणाले. हा जो राजा होता तो स्वतःला देवीचा दास समजत होता आणि म्हणून त्याने गळ्यात कवड्यांची माळ धारण केली होती. घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला. कुणी गोंधळ घातला? विजयानंतर प्रतापगडावर पुन्हा अफजल खानाला मारल्यानंतर राजे प्रतापगडावर आले आणि भवानीचा गोंधळ घातलाय. त्या गोंधळात संभाजी राजांनी दिवट्या मशाली घेऊन अतिशय सुंदर असा खेळ मांडला आहे आणि बेभान होऊन उदे गांबे उदे उदे गांबे असे ते नाचले आहेत. शिवाजी राजे हे पाहून प्रसन्न झाले आहेत. म्हणून घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो. मुक्ता फळांचा हार स्मृतीने दिलेला आहे. अजिंक्य अशी तलवार दिलेली आहे आणि म्हणून इथे हा संदर्भ आहे की कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळाव. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुलाव. जोगवा म्हणजे काय? भीक आहे, भिक्षा आहे? नाही. जोगवा म्हणजे देवीच्या नावाने 5 घरी, 10 घरी, 21 घरी तिच्या नावाने मागणं मागायचं. जोगवा मागायला जोगिणी येतात, मांगिणी येतात, अनेक तऱ्हेच्या स्त्री येतात. काही जणांनी जोगव्याचा नवस केलेला असतो. मग हा जोगवा कोणी मागितला होता? हा जोगवा राजाने मागितला होता. जोगवा मागता प्रसन्न झाली. हा जोगवा समर्थाने मागितला होता. तुझं राज्य येऊ दे म्हणून जोगवा मागितला होता आणि ते राज्य अवतीर्ण झालं होतं. म्हणून जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुलाहो. छोटासा एक प्रसंग आहे की प्रतापगडी जेव्हा देवीचा गोंधळ घातला गेला तेव्हा सगळे प्रजाजन जमले होते. गोंधळ घालणारे गोंधळी होते. कुणाचे आखूड, कुणाचे फाटलेले अंगरखे होते, कुणाचे तुमानी होत्या, कुणाच्या मुंडासं होतं, कुणाचे पायघोळ अंगरखे घातले होते, कुणाचे आखूड होते, कुणाचे कुडते विजारी आखूड होत्या. अतिशय साधारण स्वरूपातल्या पोशाखात गोंधळी नाचत होते. सगळा गोंधळ सुरू व्हायच्या आधी राजाने बोलावलं आणि विचारलं, तुमच्या सगळ्यांचे असे तसे पोशाख का? तुम्हाला पोशाख नाही? त्यावर एक गोंधळी उतरला, नाही जी महाराज, आम्हाला पोशाख नाही. मग राजाने सांगितलं, तुम्ही जोगवा मागता तसे आम्ही सुद्धा जोगवा मागतो. आम्ही देखील भोपे आणि गोंधळीच आईचे. तेव्हा यापुढे आमचा पोशाख तुम्ही घालत चला. आणि तेव्हापासून जोगवा मागणारे गोंधळी हे महाराजांचा पोशाख घालायला लागले. एवढी हृदय कल्पना शिवाजी राजांनी लोकांसमोर मांडलेली आहे आणि जोगवा मागितलाय. जिथे खुद्द राजा स्वतःचा जोगवा मागतो तिथे इतर प्रजाजनांची काय कथा. म्हणून जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त. जे जे तिचे भक्त होते त्या संपूर्ण भक्तांच्या कुळालाच ती जोगवा मागताना अत्यंत प्रसन्न झाली आहे. असा हा देवीचा महिमा आहे. तिचा उदोकार असो, तिचा उदयोस्तु जगदंब असं तिला केलेलं आव्हान असो. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो,
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग, शृंग म्हणजे पर्वत आणि गड म्हणजे पर्वतावर उभे राहिलेले गडकोट किल्ले. तर सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. तिथे तू नांदतेस आणि भोवताली अनेक तऱ्हेची पुष्प आहेत. जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. भक्त संकटी पडता घेसी झेलुनी वरचे वरी हो. जाई जुई शेवंती बकुळ यासारख्या अनेक तऱ्हेच्या फुलांनी तिचा अत्यंत सुंदर असा शृंगार केलेला आहे आणि अशी ही देवी आहे. आता सप्तशृंग गडावर देवी कशाला नांदेल? तर महाराजांच्या काळात अत्यंत जागरूकतेने राखलेले जे गड होते त्याच्यापैकी काही उल्लेखनीय गड खुद्द किल्ले राजधानी रायगड, राजगड, पन्हाळा, सिंहगड किंवा कोंढाणा, त्यानंतर भूपाळगड, सिद्धी जोहरच्या समुद्रावरील आक्रमणाला तोंड देणारा जंजिरा, फोंडा यासारखे अनेक गड आहेत की ज्या गडांवर अत्यंत जागरूकपणे पहारा होता आणि या गडावरून मोगलांच्या फौजांनी परतवल्या तर त्यातच पण अत्यंत मार खाल्लेला आहे. म्हणून खुद्द क्षात्र तेजच ज्या गडांवर प्रगट होतं त्या प्रत्येक गडावर भवानी देवीची स्थापना केलेली असली पाहिजे. म्हणून सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. सुंदर फुलांनी जशी तिची पूजा केली जाते तशी आपली शिरकमळ देवीला वाहणारे आणि शौर्याने प्रसन्न करणारे अत्यंत शूर असे सरदार तिच्या ठाई एकवटले आहेत. आणि म्हणून सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरती नांदते आहे आणि भक्त संकटात पडला असता त्याला वरच्यावर झेलून घेते, त्याला संकटात पडू देत नाही अशी ही आमची देवी आहे. तर तिचा उदो आहे. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो. स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. विशेष सांगायचं म्हणजे समर्थ भारतभर हिंडले आणि त्यांना तुळजाभवानीने अत्यंत मोहून टाकलं, कारण ती अष्टभुजा होती. तिचं नाव नारायणी आहे, पार्वती आहे ती, पण ती एकाच वेळेला 18 हातात 18 आयुध घेऊन आहे आणि तिने दैत्यांचा संहार केलेला आहे. म्हणून अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. ती एकाच वेळेला महालक्ष्मी म्हणून, महासरस्वती म्हणून, महाकाली म्हणून, तुळजापूरची भवानी म्हणून प्रगट झालेली आहे. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जननी हो. तिचा संपूर्ण पेहराव तर आहे सुंदर, पण ती उभी आहे, बसलेली नाही, कारण ती भक्तांच्या रक्षणासाठी उभी राहिलेली आहे. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागून हो. माझं मन मोहून टाकलं, कारण देवीने प्रगट व्हावं आणि दुष्टांचा संहार करावा, यवनांचा संहार करावा आणि देवाधर्माचं राज्य स्थापन करावं ही तिची मनीषा होती. आणि ही मनीषा जर तिची पूर्ण व्हायची असेल तर शस्त्रास्त्रांनीच आमची देवी प्रगट झाली पाहिजे. आपल्या प्रत्येक देवांच्या हातात शस्त्र आहेत, कुठल्याही शस्त्राविना देव नाहीये. तशी देवीने सुद्धा शस्त्र हातात घेतलेली आहे, दुष्टांचा ती संहार करते. मग ते त्या त्या युगात प्रगट झालेले महिषासूर असोत, शुंभ निशुंभ असोत, चंडमुंड असोत, त्या सगळ्यांचा तिने संहार केलाय. पूर्वी जे देखिले होते ते तैसेची पाहिले. पूर्वी तू मारलं होतंस ते आता पाहतोय. पूर्वी जे मारिले होते तेचे आता बळावले. पूर्वी जे तू असुरांचा संहार केला होतास तेच आता बळावले आहेत. आणि म्हणून दुष्ट संहारिले मागे ऐसे बहुत ऐकतो. खूप दुष्टांचा संहार केलास असं पुराणाने सांगितलेलं आहे. सप्तशती असेल, देवी महात्म्य असेल, पुराण असतील, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवूये. तुझा मूळ सामर्थ्य जो आहे भाग तो आत्ता काहीतरी दाखव. हा लहानग्या मुलाने आईजवळ केलेला हट्ट असावा, असा रामदासाने हट्ट केलेला आहे आणि तो अत्यंत विश्वव्यापक स्वरूपाचा आहे.
म्हणूनच तो अत्यंत थोर आहे. अशा वेळेला देवीला प्रसन्न होण्यापलीकडे दुसरा मार्गच उरत नाही. म्हणून ती प्रसन्न झालेली आहे आणि तिने काय केलेलं आहे? स्तनपान देऊनी केले सुखी अंतःकरण. बाळासारखा त्याला अनुकूल होऊन त्याला आपल्या कृपेचं पान केलेलं आहे आणि अंतःकरणातून असं आश्वासन मिळाल्यानंतर दुसऱ्या अंतःकरणात प्रवेश करणारी म्हणजे समर्थांच्या अंतःकरणात करणारी ही जी देवी आहे तिने समर्थांना अत्यंत प्रसन्न केलं आहे. म्हणून स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. उदो बोला अशा देवीचा उदो असो. नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो. सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो. षड्रसांने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले तुझ्या कृपे करोनी हो. नवमीच्या दिवशी 9 दिवसांचं वर्णन. पुष्कळ ठिकाणी नवमीच्या दिवशी नवरात्र उठतं किंवा त्या दिवशी सीज फायर झाला असेल म्हणजे युद्धबंदीचा निर्णय झाला असेल आणि म्हणून किंवा काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी उठतात. पण नवमीच्या दिवशी युद्ध संपलेलं आहे म्हणून 9 दिवसांचं पारणं फिटलं डोळ्याचं. अशी इतकी सुंदर जगदंबा दिसली त्यांना. केव्हा दिसली? ती केवळ रूपाने सुंदर आहे म्हणून दिसली का तिने पेहराव सुंदर केलाय, तिची वस्त्र प्रावरण सुंदर आहेत, दागिने सुंदर आहेत म्हणून ती दिसली, देवारा सुंदर आहे म्हणून दिसली, षड्रसाने नैवेद्याला अर्पिली ती म्हणून ती सुंदर दिसली. या सगळ्यांनी तर सुंदर दिसलीच आहे पण तिचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याने ती अधिक सुंदर आहे. म्हणून नवमीच्या दिवशी 9 दिवसांचं पारणं फिटलंय. डोळ्याचं पारणं फिटलंय असं पण म्हणतो. डोळे तृप्त झाले असं म्हणतो. तसं डोळ्याचं पारणं फिटलंय. कशामुळे? तिने दाखवलेल्या अद्भुत पराक्रमामुळे. सप्तशतीचे पाठ करतात, जप करतात. नवमीच्या दिवशी होम हवन असतं. त्या सगळ्यापेक्षा महत्वाची सद्भक्ती असते. माणूस जेव्हा फक्त स्वतःसाठी मागतो तेव्हा ते स्वतःचं मागणं असतं. पण माणूस जेव्हा सगळ्यांसाठी मागतो तेव्हा ते खूप वेगळं असतं. आई जेव्हा मुलावर प्रेम करते आणि मुलासाठी मागणं मागते तेव्हा ती आई असते. जेव्हा ती इतरांसाठी मागते तेव्हा ती माता असते. इतरांचे अपराध क्षमा करून त्यांना पुन्हा शहाणं कर असं ती म्हणते तेव्हा ती माऊली असते. आई ते माऊली हा असा प्रवास समर्थांनी ज्ञानेश्वरांपासून ते नाथांपर्यंत केलेला आहे. त्याच विचारांचा पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करणे सगळ्यांच्याच कल्याणाची चिंता केलेली आहे. किंबहुना प्रसादांचे समर्थांसारखं माऊलीने मागितले आहे ते समर्थांनी सुद्धा शिवर्णा मनाचा विपरीत वाणा उदास वाटे भवसाल प्राणा अशा रूपात आणि कल्याणकरी रामराया या प्रार्थनेतून केलेली आहे. जनकल्याण हा एकच गाभा दोन्हीच्या पाठीमागे आहे आणि म्हणून सद्भक्ती करुनी हो. षड्रसांनी आंबट तुरट खारट कडू या सगळ्या रसांचा आपण अवलंब करतो. कारलं कडू असलं तरी त्याचं पंचामृत छान होतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे षड्रस आहेत. गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तिखट आहे. ह्या सर्व प्रकारच्या रसांनी युक्त अशी नैवेद्य देवीला अर्पिलेली आहेत भोजनासाठी. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले तुझ्या कृपे करून हो. आचार्य आणि ब्राह्मणांना तृप्त केलेलं आहे. दोन्ही शब्द प्रश्न निर्माण करतात. आचार्य म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण जे वेदविद्या जाणतात, धर्मकर्म करतात, ते देवीच्या पराक्रमाने संतुष्ट झालेत, अतिशय सुग्रासाचं भोजन आहे ते सेवून ते संतुष्ट झालेत आणि म्हणून ब्राह्मण तृप्त झालेत. आचार्य कोण? सर्व वेदविद्येचा जाणता असणारा, ज्याच्या बुद्धीला दुसरी तोड नाही असा तो, आणि संपूर्ण भारतवर्षात आचार्य म्हणवला जाणारा एकच द्रष्टा पुरुष होता आणि तो म्हणजे गागा भट्ट. शिवरायांचा अभिषेक करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले. गागा भट्टांचेच कुलोपाध्याय कावळे होते. या कावळे गुरुजींनी गागा भट्टांना पाचारण केलं आणि गागा भट्ट स्वतःहून आले. राजांना राज्याभिषेक करून घ्यायला सांगितला. गागा भट्ट सज्जनगडावर आले. सज्जनगडावर आल्यानंतर वेणाबाईंच्या सारख्या स्त्री शिष्या होती समर्थांची, तिच्याकडून भगवंताचे गुणगान घ्या, नुसता ज्ञानमार्ग उपयोगी नाही असं म्हणवून घेतलं. असे आचार्य पदाला पोचलेले गागा भट्ट संस्कृतचे प्रकांड पंडित आणि विद्वान आणि भोवतालच्या घडणाऱ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक
घडामोडींच्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणारा आणि जुलमी सत्ता उलथून पाडण्यासाठी शिवरायांना प्रवृत्त करणारा दुसरा आचार्य म्हणजे समर्थ रामदास होत. म्हणून गागा भट्ट तर जेवण घालून तृप्त झालेच असतील रायगडावर, पण समर्थ कसे तृप्त झाले, त्याची प्रचिती कशी आली असेल तर समर्थाने जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा नरवर घाटीत सर्व प्रत्येच्या जाती लोकांना बोलवून सुंदरपैकी स्वयंपाक करून जेवण घातलेलं आहे. माझा राजा राज्यावर बसू दे, मग मी सर्वांना तृप्त करीन. तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता, असा नवस समर्थाने केला होता. त्या नवसाची समाराधना संपूर्ण त्या नरवर घाटीतल्या लोकांना जेवायला घालून त्यांनी केली असेल. भले पंक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या बसल्या असेल, ब्राह्मणांच्या पंक्ती वेगळ्या, इतर जातींच्या, पण सगळ्यांना जेवण तृप्त केलं असेल. म्हणून सगळ्यांची तृप्तता अन्नाची मनाने शरीराने षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पेले भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले, ही तुझी कृपा होती. तू तुझा राजा गादीवर बसवला होतास, जी माझी मागणी होती. म्हणून आचार्य ब्राह्मणा तृप्त केले, तुझ्या कृपे करून हो. अशा आईचा उदयोस्तु जगदंब म्हणून उदोकार केलेला आहे. दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघन. 9 दिवसांचं पराक्रमाचा भाग तर झालाच आहे, पण दशमीच्या दिवशी पुन्हा अंबा सीमोल्लंघन करायला निघाल्या. नव्या सीमा, नवे प्रदेश मिळवावेत, ते आपल्या राज्याला जोडवावेत, ही शिवाजीराजांची मनीषा होती. ही इथे केवळ त्यांचीच नव्हे तर ही समर्थांची मनीषा आहे. म्हणून ही प्रगट झालेली आहे की 9मीच्या दिवशी अंबा म्हणजे क्षात्रतेज, अंबा म्हणजे सीमोल्लंघन, अंबा म्हणजे कमालीचं शौर्य, धैर्य, प्रचंड पराक्रम, तर ती निघालेली आहे. सिंहारूढ कशी आरूढ झाली आहे, सिंहासारख्या क्रूर प्राण्यावर आरूढ झालेली आहे. दारुण भयानक अशी शस्त्रे घेतलेली आहेत. शुंभ निशुंभासारख्या अनेक राक्षस तिने मारलेले आहेत. वर्तमान काळ आहे अहो. शुंभ निशुंभ चंड मुंड केव्हा तरी वर्तमान काळात नव्हे तर भूतकाळात होऊन गेलेले राक्षस आहेत. समर्थ हे वर्तमान काळात आहेत असं सांगतायत. याचाच अर्थ अफजल खान मारला, सिद्धी जोहर कोल्ह्यासारखा धूर्त होता तो मारला, शाहिस्ते खानाला प्रचंड झुंज दिली, झुलवलं आणि त्याला पुण्यातून हाकलून लावला, पळून गेला तो आपला बाळबिस्तरा, आग्र्याहून सुटका केली. हे सर्व देवीच्या कृपेने झालेलं आहे. कारण ती राजांची आई आहे, तशी समर्थांची आई आहे, जननी कृपेने झालेलं आहे. म्हणून शुंभ निशुंभादी किती राक्षस मारलेले आहेत. अशा या देवीच्या चरणी विप्र रामदासाने, विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण कोण, तो जातीने ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण नव्हे. जो ब्रह्म जाणतो, जो सर्वाभूती परमेश्वर पाहतो, जो खरोखर सगळ्यांना समानतेने वागवतो आणि जो धर्म बुडालेला असताना पुन्हा धर्माची स्थापना करतो. पडी घेऊन उलथावे, खाली पडलं असताना पुन्हा उलथून यायचं आणि शत्रूवर चालून यायचं असा संदेश देतो. देवाधर्माचं राज्य पुन्हा स्थापन करतो. त्या विप्र रामदासाच्या थोरपणा एवढा आहे की त्याला आपल्या चरणी तिने आश्रय दिलेला आहे. अत्यंत विनम्रतेने ही प्रार्थना समर्थांनी केलेली आहे. आणि अशा अंबेचा उदो बोला उदो अंबा माई माऊलीचा हो असे म्हणून उदोकार केलेला आहे. सर्वसामान्यांच्या बुद्धीला, शरीराला, मनाला पचेल अशी सरळ सोपी भक्ती सांगितलेली आहे आणि आंबेला प्रसन्न करून घेतलेली आहे. ती आंबा पुन्हा अवतरित व्हावी, ते समर्थ रामदास पुन्हा अवतरित व्हावेत, तो शिवाजीराजा पुन्हा येवो, ही प्रार्थना आजच्या घडीला करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.